गोदावरी मातेच्या कुशीमध्ये या प्रतिष्ठान नगरीच्या विशाल प्रांगणामध्ये वैष्णववीर श्री संत भानुदास महाराज समाधी पंचशतकोत्तर तपपूर्ती सोहळा, त्याच न्यायानं सद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी महाराज चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी सोहळा, या दोन्ही सोहळ्याच्या निमित्तानं गुरुभक्ती ऐश्वर्य परंपरा महोत्सव श्री क्षेत्र पैठण अर्थात प्रतिष्ठान नगरी, या प्रतिष्ठान नगरीच्या इतिहासातला विश्वकल्याणार्थ 27 कुंडी महाविष्णुयाग आणि भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि केशवकृत ओवीबद्ध श्री संत एकनाथ महाराज चरित्र पारायण व कथा या गोष्टीचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि महाराजांचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्ती परायण परमपूज्य श्री योगीराज महाराज पैठणकर यांच्या कुशल मार्गदर्शनानं अथक परिश्रमानं आणि तसंच त्यांचे सर्व गोसावी परिवार नाथ महाराजांचे सर्व वंशज सर्वांच्या आशीर्वादानं कृपाप्रसादानं विशेष सहकार्यानं या गोदा मातेच्या पवित्र वाळवंटामध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे. ही इतिहासानं गॅजेटनं आणि शासनानं नोंद करून घेण्यासारखी गोष्ट या आपल्या संस्कृतीमध्ये घडते आहे. महाराज पाठीमागही महाराजांनी सुंदर तऱ्हेचा शासनाच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व भक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये फार मोठा कार्यक्रम केला होता. तसाच हा उपक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व संत मंडळीचं आशीर्वाद आणि उपस्थिती या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्यामध्ये मी महादेव असल्यामुळं महादेवाच्या जटेतून गंगा पहिल्यांदा बारीक निघत असते, त्याच्यामुळं पहिल्या दिवसामध्ये महादेवाच्या जटेतली डोक्यातली गंगा बारीक निघणार आहे. आणि त्याच्यामध्येच तुम्ही स्नान करता नाही आलं तरी आचमन करून का होईना परंतु केशवायन महा माधवायन महा म्हणून तुम्ही समाधान मानावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. सर्व पैठणवासीय आणि परिसरातली पंचक्रोशीतली आणि बाहेरगावून आलेली श्रोतृवर्ग मंडळी त्यांच्याही पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये ताल स्वराच्या बाबतीत माझी पाठ राखण करणारे माझे टाळकरी बंधू त्यांच्याही पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. खरी तर पाठ राखण करणारे खरे तेच भाऊ आहेत महाराज. आणि खरे भाऊ त्यांना का म्हणायचं त्याचं कारण आहे की सख्खा भाऊ इस्टेटीत हिस्सा मागत असतो, हे इस्टेटीत हिस्सा मागत नाहीत महाराज. हो, किंबहुना पाकिटात पण मागत नाहीत. त्याच्यामुळं माझे पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू गायक वादक हे पाठीशी उभा राहत आहेत, त्याचा मला अत्यंत आनंद आहे. म्हणून त्यांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो.